विवाह या मालिकेच्या 1 मार्चच्या भागामध्ये रागिणी नाटक करत भूमीच्या समोर बोलते, भूमी अगं आकाशबद्दल तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. आमचा आकाश खूप चांगला मुलगा आहे ग. तू समजतेस तसं काही नाही आहे. तू त्याला चक्क आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतेस. यावरती भूमी म्हणते, आत्या मी तुमचा खूप आदर करते, पण या माणूस ज्या घरात राहतो त्या घरात मी माझ्या मनूचं लग्न नाही करून देणार. यावरती आजी म्हणते, अगं पण बाळा, लग्न अथर्वसोबत करायचं आहे की नाही, मग तुला आकाशबरोबर काय प्रॉब्लेम आहे. भूमी सांगते, एक न खराब आंबा अख्खं फळांची टोकरी नासवतो. तसंच घरामध्ये एक जरी चुकीचा माणूस असेल ना, तर मी त्या घरामध्ये माझ्या मनूचं लग्न करून देणार नाही, असं म्हणत ठामपणे भूमी आता आजीला आपला निर्णय सांगते. आजीला, आकाशला कुणालाच कळत नाही की इतक्या टोकाची भूमिका आता भूमी का घेऊ शकते. म्हणजे आकाशबद्दल इतकं आपलं वाईट मत भूमीचं बनलं तरी कसं. पण भूमीचा निर्णय ठाम असतो की मनूचं लग्न अथर्वसोबत होणार नाही. सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. आकाश मात्र थोडासा टेन्शनमध्ये येतो की या सगळ्यामध्ये आपण काय करूया, म्हणजे कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल करूया. मनू रडायला लागते आणि ती आकाशकडे पाहते. आकाश तिला खूण करतो. मग रडतच मानसी बाहेर येते. ऑलरेडी आकाश आणि मानसी यांचं नाटक करायचं ठरलेलं असतं. मग मानसी रडत रडत बाहेर येते. भूमीला हे काही पाहवत नाही. मग ती आता मानसीला समजवण्यासाठी तिच्या मागोमाग तिच्या बाहेर येते. आकाश हे सगळं पाहत असतो. त्याने ऑलरेडी मानसीला प्लॅन ए फेल झाल्यावरती प्लॅन बी काय करायचा हे सांगितलेलं असतं आणि तोच प्लॅन बी वर्कआउट करण्यासाठी मानसी रडत बाहेर गेलेली असते. इकडे पौर्णिमाला मात्र मजा येते. चला काहीतरी हॅपनिंग पाहायला मिळणार आहे. रागिणी पण खुश होते आणि ऑल थँक्स टू मी हे सगळं घडवून आणलं असा विचार करत रागिणी आणि पौर्णिमा स्वतःशीच खुश होतात. इकडे मात्र भूमी मानसीला विचारायला येते, मनू काय झालंय. यावरती मानसी म्हणते, माझं अथर्ववरती खूप प्रेम आहे. मी अथर्वशिवाय राहू शकत नाही. यावरती भूमी सांगते, बाळा मला समजते, पण अथर्वपेक्षा तो जो मुलगा आहे ना, तो मला बिलकुल पसंत नाही. आणि ज्या घरामध्ये ही अशी कपटी माणसं राहतात ना, त्या घरात तुला मी ढकलू शकत नाही. मानसी म्हणते, तुझा प्रॉब्लेम काय ताई. अगं ते चांगले आहेत आणि अथर्व त्यांच्यापेक्षा चांगला आहे, मला माहिती आहे ना. मग अथर्वसोबत लग्नाला तुझा नकार का. भूमी सांगते, बाळा ज्या घरामध्ये तू जाणार आहेस ना, त्या घरातल्या फक्त नवऱ्यासोबत तुझा संसार नाही आहे ग. त्या घरातील प्रत्येक माणसासोबत तुझा संसार जोडला गेलेला आहे. आणि त्यामुळे तू न या सगळ्यामध्ये विचार कर. घरातला माणूस एक जरी नासका असेल ना, तर घरातली माणसं सगळी तशी वागायला लागतात. तुझं न भवितव्य मी धोक्यात नाही आणू शकत. तू माझं समजून घे. मानसी म्हणते, पण मी अथर्वशिवाय जगू शकत नाही. अथर्ववरती मी खूप प्रेम करते आणि त्याच्याशिवाय मी मरून जाईन. आता हा सगळा प्लॅन आकाशचा असतो. आकाशने ऑलरेडी मानसीला सांगितलेलं असतं की जर भूमीने काही कारणास्तव लग्नाला नकार दिला तर तू तिला कन्व्हिन्स करायला पाहिजेस की तू अथर्वशिवाय राहू शकत नाहीस. आणि हाच आपला प्लॅन बी असेल. आणि तोच प्लॅन बी वर्कआउट करण्यासाठी मानसी आता मात्र भूमीला कन्व्हिन्स करत असते की ती अथर्वशिवाय राहू शकत नाही. आणि ती सांगते, माझं अथर्ववरती आणि अथर्वचं माझ्यावरती जीवापाड प्रेम आहे. आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. ताई खरंच मी अथर्वशिवाय जगू शकत नाही असं म्हणत आता मात्र भूमीला मानसी आपली सगळी बाजू समजावून सांगत असते. इकडे मात्र सगळ्यांना चिंता पडलेली असते. तोपर्यंत आकाश म्हणतो, काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. इकडे रागिणी विचार करत असते, आता हा काय व्यवस्थित करणार आहे. भूमिका ही लग्नाला तयारच होत नाही आहे. सगळेच चिंतातूर असतात. त्यावेळेला आकाश विचार करतो, आता मला पुढचा डाव टाकायला पाहिजे. म्हणून आता आकाश बाहेर येतो. भूमी त्यावेळेला लॉनमध्ये असते आणि तो भूमीच्या जवळ येतो आणि म्हणतो, कसं आहे ना, मी तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगतो की तुमचा माझ्यावरती राग आहे, तो राग एका बाजूला ठेवा. तुम्हाला मी आवडत नाही आहे ते एका बाजूला ठेवा. पण तुम्ही दुसरी बाजूने विचार करा की अथर्व आणि मानसी यांचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम आहे. ते दोघंजणं एकमेकांसाठी बनलेले आहेत. त्या दोघांना वेगळं करण्याचा आपला कुणालाही अधिकार नाही आहे. तुम्हाला मी चुकीचा वाटतो, माझ्याबद्दल राग आहे, तर तुम्ही मला शिक्षा द्या. जे काही असेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण दोन गोष्टींची मिसळ करू नका. माझ्यावरील राग आणि अथर्व आणि मानसीचं एकमेकावरील प्रेम. माझ्यावरील रागापोटी तुम्ही अथर्व आणि मानसी यांच्या प्रेमाला नकार देऊन खूप मोठी चूक करताय. त्या दोघांना पण दुखावताय. तुम्ही दोन बाजू वेगळ्या ठेवा आणि विचार करा.
भूमी म्हणते खरंच की, म्हणजे मी या बाजूने विचारच नाही केला. तुम्ही किती ग्रेसफुली मला हे सगळं समजावून सांगितलं, म्हणजे किती ग्रेसफुली तुम्ही पद्धतीने हे सगळं केलं. एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही माझे डोळे उघडलेत. छानपैकी मला समजावलं की दोन गोष्टींची सरमिसळ करायला नको आहे. तुमच्यावरील राग वेगळा, अथर्व मानसीवरील प्रेम वेगळं. म्हणजे तुम्ही मला या दोन गोष्टीचं सॉर्ट आऊट करायला शिकवलं. खरंच तुम्ही खूप छान केलं. यावरती आकाश आता हसायला लागतो. भूमी म्हणते असंच मी बोलायला पाहिजे होतं ना, म्हणजे तुमची अपेक्षा हीच आहे ना की मी हेच बोलू ना, तुमचं कौतुक करू ना, तुम्ही जे म्हणाल त्याला होला हो करू ना. पण मला ते जमणार नाही. माझं मानसीवरती प्रेम असलं तरीसुद्धा चुकीच्या माणसांच्या घरात मी तिला पाठवणार नाही. आणि हेच खरं आहे, कारण प्रेम हे फक्त दोन व्यक्तींचं असतं, पण लग्न हे सगळ्या लोकांचं घरातल्या बघून करायचं असतं. आणि ते मी लग्न करू शकणार नाही. माझ्या मनूला त्या घरात मी पाठवून देणार नाही. तुम्ही माझ्या जवळीक करण्यासाठी हे सगळं करताय ना, हे मला कळतंय. भूमी आता आकाशबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेते, कारण हॉस्पिटलपासून आत्तापर्यंत गोष्टी तशाच घडतात. त्यात आगीत तेल ओतण्यासाठी रागिणी ॲक्च्युली तयार असते ना, त्यामुळे भूमीला गोष्टी जे घडतंय तेच खरं वाटत असतं. आता आकाशचे प्रयत्न हतबल होतात, मानसीचे प्रयत्न हतबल होतात. आता मात्र आई योगेश्वरीच काहीतरी चमत्कार घडवून आणणार असते. सगळेच जण आता मात्र देसाईंच्या घरामध्ये हतबल होऊन बसलेले असतात. आजी म्हणते आता काय करायचं. यावरती मात्र आता सगळेच जण चिंतातूर असतात. तर रागिणी म्हणते आपण एक काम केलं तर, म्हणजे आता भूमीच्या मनाविरुद्ध जाऊन जर का माधवरावांनी निर्णय घेतला आकाशच्या मनाप्रमाणे की दोघांचं लग्न लावून द्यायचं, म्हणजे मानसी आणि अथर्व यांचं लग्न लावायचं भूमीच्या विरोधात जाऊन. यावरती मात्र आता इकडे माधवराव म्हणतात पण आत्तापर्यंत भूमीच्या विरोधात जाऊन मी काही केलेलं नाही आहे, मग तिला उगाचच या सगळ्यामध्ये डाऊट येईल. यावरती नीलांबरी म्हणते हो, आणि तशीही आम्ही सगळे आहोत की तुम्ही दोरीवरती आम्हाला नाचवा, आम्ही दोरीवरती नाचवणार. तुम्ही जे सांगाल ते पूर्व दिशा मानून आम्ही चालणार. आमच्या इकडे माकडासारखे हाल झालेत. कोणी नाच म्हटलं की नाचायचं, कोणी काहीही कर म्हटलं की करायचं. यावरती आजी म्हणते आता सगळं भूमीच्या हातामध्ये आहे. मानसी आणि आकाश हे दोघं जण भूमीला मनवण्यामध्ये यशस्वी होतील तर लग्न हे सुरळीत होईल आणि आकाशच्या प्लॅनप्रमाणे सगळं पुढचं नीट होईल. तितक्यात आकाश तिकडे येतो. सगळ्यांना आकाशकडून खूप अपेक्षा असते. सगळेजण आशेने आकाशकडे पाहायला लागतात. काय झालं आकाश, तयार झाली का भूमी? भूमीने या लग्नाला होकार दिला का? सगळेजण प्रश्नांची सरबत्ती करायला लागतात. आकाश मात्र आता मानेनेच नकार देतो. भूमी या लग्नाला तयार नाही आहे. तिला कुणाचंच म्हणणं पटत नाही आहे. तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तिला ऐकायचंच नाही आहे. यावरती आजी म्हणते आकाश मग आता काय करायचं आहे आपण? यावरती आकाश मात्र हतबल असतो. तो सांगतो तिला माझ्यावरील राग इतका मोठा आहे ना की तिला मानसी आणि अथर्व यांच्यावरील प्रेमाचं काही वाटत नाही आहे. म्हणजे त्यांचं इतकं एकमेकावरती जीवापाड प्रेम आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला ते ऐकायचंच नाही आहे. तिला ते समजूनच घ्यायचं नाही आहे. आता या सगळ्यामध्ये नक्की गोष्टी कशा होतील हे काही कळत नाही आहे. आता आकाश पण हतबल झालेला असतो. आजी म्हणते आकाश पण भूमीने या लग्नाला नकार दिला तर खूप मोठा गोंधळ होईल रे बाळा. तुझा पुढचा प्लॅन कसा काय होईल? आकाश म्हणतो हो आई, आता या सगळ्यामध्ये आपल्याला देवी आई योगेश्वरीच मदत करू शकते. भूमीचं मत पालटायचं असेल तर आई योगेश्वरीने काहीतरी चमत्कार घडवून आणला पाहिजे. यावरती रागिणी म्हणते चमत्कार तर मी घडवून आणणार आहे. मीच भूमीला तुझ्याबद्दल इतकं मत तिचं कलुषित केलंय की आता तिचं मत तुझ्याबद्दल कधीच बदलणार नाही. आकाश म्हणतो पण भूमीने माझ्या बाबतीत असा इतका टोकाचा विचार का बरं करावा? का बरं तिने माझ्या बाबतीत असा विचार केलास? मी इतका चुकीचा तिला का वाटलो असेल? आता या सगळ्यामागे रागिणीचा हात आहे हे मात्र आकाशला माहीतच नसतं. रागिणी मनातच हे सगळं क्रेडिट घेत असते. अथर्व म्हणतो मग आता आपण काय करायचं आहे? आकाशला काहीच उत्तर नसतं. आकाशकडे काहीच उत्तर नसतं. तो फक्त हतबल होतो. पण आता मात्र इकडे आकाश अथर्वला आपलं म्हणणं पटवून सांगतो आणि तो म्हणतो हे बघ, भूमीचा माझ्यामुळे या लग्नाला नकार आहे, बरोबर ना? तर तुम्ही दोघांनी मिळून म्हणजे तू आणि मानसी या दोघांनी मिळून तुमच्या प्रेमांची इंटेन्सिटी किती खोल आहे, तुमचं प्रेम एकमेकांवरती किती जास्त आहे हे भूमीला तुम्ही पटवून द्यायचं आहे. म्हणजे माझ्यावरील रागापेक्षा तुमच्या प्रेमाची इंटेन्सिटी जास्त आहे हे जेव्हा तिला समजेल त्याच वेळेला ती लग्नाला होकार देईल. मग मानसी सांगते ताई ठीक आहे, तुझं म्हणणं आहे ना मी त्या घरात लग्न नाही करायचं, अथर्वसोबत लग्न नाही करायचं, मी न लग्न करायला तयार आहे, मी हे लग्न करणार नाही. पण मी अथर्व सोडून दुसरं कोणाशीही लग्न करणार नाही असं म्हणत मात्र आता मानसी या लग्नाला
नकार द्यायला तयार होते, पण तेवढ्यातच ती भूमीला इमोशनली ब्लॅकमेल करते. भूमी विचारच करायला बसते. तोपर्यंत आकाश म्हणतो, आई देवी योगेश्वरी, तुला तुझ्या मोठ्या सुनेच्या हातून ओटी भरून घ्यायची आहे ना, मग तुला आमची मदत करावी लागेल. तू आमची मदत कर आणि मग तुझी मोठी सून तुझी नक्की ओटी भरेल. आकाशचं आता मात्र प्लॅन चालू असतो. या प्लॅनला भूमी होकार देणार, मानसी अथर्वचं लग्न होणार आणि मालिका पुढे पाहायला फारच रंजक होणार.